अंबरनाथ नगर परिषदेच्या महिला व बाल कल्याण समितीच्या सभापती तथा भाजपच्या नगरसेविका स्वाती अतिश पाटील यांच्या सभापती कक्षाचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले। नगराध्यक्ष तेजश्री करंजुले यांच्या हस्ते या सभापती कक्षाचे उद्घाटन करण्यात आले। यावेळी कल्याण जिल्हाध्यक्ष नंदू परब, उमेश पवार, दिनेश कथोरे, प्रदीप पाटील, पायल सोरखादे, सचिन गुंजाळ, भरत फुलोरे, विश्वजित करंजुले, महेश फुलोरे, अभिजित करंजुले, शैलेश भोईर, रेश्मा गुडेकर, रंजना कोतेकर, सुजाता भोईर, मीना वाळेकर, राजेंद्र वाळेकर, अल्पना गोरे, वैशाली थेटे, पूनम पाटील, कुणाल भोईर, अर्पणा भोईर, वीणा उगले, पंकज पाटील, अर्चना रस्सा, ज्योत्स्ना पाटील, हर्षदा पाटील, विजय पाटील, मिलिंद गान आणि संगीता गायकर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते व मान्यवर उपस्थित होते। महिला व बाल कल्याण समितीच्या माध्यमातून महिला व बालकांशी संबंधित विविध प्रश्नांवर काम करण्यासाठी सभापती कक्षाची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे। या कक्षाच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्यासाठी प्रशासनाच्या माध्यमातून आवश्यक पाठपुरावा केला जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आलं। उद्घाटन सोहळ्यामुळे नगर परिषद परिसरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले। उपस्थित मान्यवरांनी सभापती स्वाती अतिश पाटील यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या। हा जो पदभार स्वीकारताना मला तर खरंच आनंद होत आहे आणि त्याचे क्रेडिट सर्वप्रथम तर आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, त्याचबरोबर महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब आणि आपल्या जनतेमधूनच निवडून आलेल्या नगराध्यक्ष तेजश्रीताई, लोकनेते आप्पाजी गुलाबराव करंजुले पाटील, शहराध्यक्ष विश्वजित करंजुले सर, गटनेते अभिजित करंजुले पाटील आणि त्याचबरोबर आपले ज्येष्ठ नगरसेवक प्रदीप नाना पाटील आणि आपल्या सर्वच नगरसेवक आणि भाजपाचे सर्व कार्यकर्ते यांना मी याचे क्रेडिट देऊ इच्छिते। आणि त्यांनी ही जबाबदारी एक सामान्य कार्यकर्ता म्हणून मला ही एवढी मोठी जबाबदारी दिली, त्याबद्दल मी त्यांचे खरंच खूप खूप आभार मानते। महिलांना सक्षम आणि सशक्त करण्यासाठी सर्वप्रथम तर महिला बचत गट आहेत त्यांना मी बळकट करेन। त्याचबरोबर महिलांसाठी त्यांना रोजगार मिळावा त्यासाठी त्यांना प्रशिक्षण देण्याचं काम, म्हणजे छोटे छोटे लघु उद्योग असतील, पार्लरचं असेल, फॅशन डिझायनिंग असेल, त्याचबरोबर ड्रायव्हिंग हे देखील प्रशिक्षण आम्ही त्यांना देऊ इच्छितो। आणि त्याचबरोबर सांगायचं झालं तर महिलांची ज्या समस्या असतात आरोग्यविषयक त्याच्यावरती देखील लक्ष दिलं जाईल। पालकांविषयी सांगायचं झालं तर त्यांचे ज्यांना शिक्षणाची इच्छा आहे त्यांना उच्च शिक्षणासाठी देखील आम्ही मदत करू आणि MSc आणि टॅली सारखे जे कोर्स आहेत ते महिला आणि बालक ह्या दोघांनाही आम्ही देऊ इच्छितो। मुलांची संख्या वाढावी त्यासाठी आम्ही प्रोत्साहन भत्ता याची देखील योजना आखणार आहोत आणि ते मुलांपर्यंत पोहोचेल, त्याच्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांची संख्या ही शासकीय शाळेमध्ये येऊ। आणि ही नवी जबाबदारी स्वीकारताना तुम्ही सर्वांनी जी उपस्थिती दाखवली आहे, सर्व नगरसेवक असतील, भाजप पदाधिकारी असतील किंवा पत्रकार बंधू तुम्ही असणार, तर तुमच्या सर्वांचे खूप खूप आभार आणि धन्यवाद।